सादर केलं त्याच्याही 10 पटीनं हा सोहळा संपन्न झाला, साजरा केला। सगळे अनुभव, हा अनुभव आमच्या मुंबईकरांसाठी एक पर्वणी, ही पर्वणी वर्षभर आम्ही वाट पाहत असतो या पर्वणीची। यात्रा ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता आपण गावाला आलेलो आहोत, बॅकग्राऊंडवरनं समजच असेल, आणि आता गावची यात्रा आहे, तर गावचे ब्लॉग येतील। आणि आज दिंडीच्या पहिला दिवस म्हणजे अगोदरचा दिवस आहे, आणि दिंडीला फुल एक्साइटेड आहेत। ह्यावर्षी आळंदीवरून आपले म्हणजे एक वारकरी संप्रदायातले आपले वारकरी आलेले आहेत, आणि यावर्षी एवढी रंगत आलेली आहे, आणि सगळे मुंबईकर ते व्हिडिओ बघून आलेले आहेत। आज फुल एक्साइटेड आहे, आणि 6 वाजलेत, तर बघूया आता। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ह्याच्यामध्ये खूप सुंदर असं नियोजनबद्ध कार्यक्रम आहेत। तर पुढे बघा, जे एक्साइटेड आहेत म्हणजे ह्या वयापासून इकडं हे सगळे असे एक्साइटेड आहेत। तर चला आता मंदिराकडे जाऊया आपण। काय परी, जायचं ना परी? हरिपाठाला जायचं ना? कसं नाचतात हरिपाठाला सांग, कशा आणि नाचतात कसे नाचतात, कसे थांब सांग बरं, नाचतात दाखव कसे नाचतात। हा चला। तर हे आळंदीचे महाराज आहेत, आळंदी संस्थान संस्था आहे त्यांची। बघूया आता पुढे आपल्याला माहिती भेटली तर सांगतो मी तुम्हाला। तर हे महाराज गावामध्ये मागले 6 दिवस तर फुल एकदम सर्वांना शिस्तबद्ध असा कार्यक्रम म्हणजे आहे यांचा, आणि आपल्या गावात येऊन आपल्या गावातल्या मुलांना सर्वांना शिकवणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे। तर आता पुढे बघा, हरिपाठ चालू झालेला आहे।
लक्षात 2 वेळा कर, 2 वेळा असं करायचं आणि तिसऱ्यांदा 1 2 3 गणितात कच्चा होतो ना 3 वेळा असं करायचं. चौथ्यांदा सापडला तर सापडला, टाळीत कावला. हा हा सगळ्यांनी माझ्या पाठीमागे माऊली म्हणायचं. काय म्हणायचं? माऊली. काय म्हणायचं? माऊली. काय म्हणायचं? माऊली. हे जे साईडला उभे आहेत का, जर कुणी माऊली म्हटलं नाही, हे बाजूला उभे राहणार, खाली बसलेलं इकडं तिकडं, जर कुणी माऊली म्हटलं नाही आणि घरी जाताना काही झालं तर त्याला मी जबाबदार नाही. हा लक्षात आलं? सगळ्यांनी मोठ्याने माऊली म्हणायचं. आपली लाईव्ह शूटिंग चालू आहे. आपल्या गावचं नाव मोदीपर्यंत जाणार आहे. हा सगळ्यांनी ज्यांना असते ते येतो मी चार हात वर, अजिबात हात खाली घ्यायचा नाही. हात वर, हात वर, हात वर. जोपर्यंत सगळ्यांच्या हात वरती होत नाही तोपर्यंत तुम्ही खाली घ्यायला सांगणार नाही. डोक्यावर ठेवायचं नाही. हात वर. उद्या तुम्हाला कोणी म्हणत नाही हाली पडायला या म्हणून. दुखले हात. हात वर, ताट ताट असे. माझ्या मागे म्हणायचं विठ्ठल रखुमाई, रखुमाई, रखुमाई. ज्यांचा आवाज येत नाही, आवाज येत नाही. आता जमलंय जमलंय जमलंय. माझा गाणं बाळाया, माझ्या तुको बाळाया, म्हणा गाणं बाळाया, माझा तुको बाळाया, माझा गाणं बाळाया, माझा तुको बाळाया, माझा गाणं बाळाया, माझा तुको बाळाया, माझा गाणं बाळाया, माझा तुको बाळाया.
50वे वर्ष आपण ज्या पद्धतीनं साजरं केलं त्याच्याही 10 पटीनं हा सोहळा संपन्न झाला, साजरा केला. तुम्ही लोकांनी सहकार्य दिलं. आम्हाला माहित नाही आम्ही रोपे महोत्सव पाहतोय की नाही, पण रोपे महोत्सवाला आम्ही असो नसो असणार अशी अपेक्षा आहे. बोनस मध्ये दिली तर आहे 25 वर्ष अजून, तर हा मंडप साधूनारायणच्या वाड्याच्या पलीकडे जाईल आणि तुम्ही लोकच ते घालणार आहात. आपण घालू, आम्ही राहिलो. पण बघू शकता आता हरिपाठ झाला. आता महाप्रसाद घ्यायचं नियोजन चाललंय आणि माग मंडपाच्या महाप्रसाद नियोजन आहे. तर आता आई पांढरीमध्ये आपण लहानाचं मोठं झालो, कष्ट करायला लागलो. कष्ट छोटा असेल मोठा असेल जास्त असेल कमी आतमध्ये असेल, कशाला जातो? उत्पन्न आपलं किती आहे एवढ्या लांब नाही आहे. आपण दान किती करतो हे मुलाचं आहे. आपण कष्ट किती करतो माहित नाही, परंतु आपण मन मोठं करून दान किती करतो हे मोठं आहे. हॅलो भाई, एवढ्या लांब गेली होय पंकज? लय लांब गेली आहे पंकज ही बात. हा पण ओके कंटिन्यू रे. हा येऊ द्या चला. कसं आहे ए आमचं वाढपे बरं का हक्काचा. हा बारक्या ए इकडे बघ कसं आहे चांगल्या बोले. हा कसं आहे. तर हा जो महाप्रसाद आहे टेस्ट भेटणार नाही 5 स्टार हॉटेलमध्ये पण. तर असं हे एकदम स्वादिष्ट आपला महाप्रसाद आहे आणि आता ह्याचा आस्वाद घेतोय. तर तुम्ही तर आमच्या गावामध्ये असं म्हणजे असतं की 7 दिवस 7 वाडे म्हणजे 7 वाड्यांची संत पंगत असते. प्रत्येक वाड्याने प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी म्हणजे जे दिलेले असतात वाड्याला त्या दिवशी आपलं महाप्रसादाचं नियोजन असतं. तर ही अशी भली मोठी पंगत बसते. तुम्ही व्हिडिओच्या अगोदर बघितली. 7 दिवस ही चालणारी संत पंगत काही कामानिमित्त आम्हाला अनुभवायला भेटली नाही, पण आजचा हा 7वा दिवस आम्हाला आज अनुभव भेटला. हा अनुभव असा आहे की 7 दिवस आमच्या गावातले गावकरी ग्रामस्थ सगळे अनुभव. हा अनुभव आमच्या मुंबईकरांसाठी एक पर्वणी. ही पर्वणी वर्षभर आम्ही वाट पाहत असतो. या पर्वणीची ही पर्वणी आम्हाला फक्त यात्रेतच अनुभवायला भेटते, म्हणून यात्रा ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट. धन्यवाद. उद्या आणि यानंतर उद्या अशीच आमचा अष्टमीचा दिवस असतो आणि अष्टमीचा दिवस हा कृष्णाचा म्हणजे गोपाळकाल्याचा दिवस असतो. आमच्या गावचा अष्टमीच्या दिवशी गोपाळकाला असतो, म्हणजे गोपाळकाल्याचं कीर्तन असतं आणि गोपाळकाला दहीहंडी असते. त्यानंतर पूर्ण गावचं महाप्रसाद असतो. हा महाप्रसाद अनुभवायला पाहायला भेटेल. हा महाप्रसाद कसा असतो, काय असतो, कार्यकर्त्यांची धावपळ, कार्यकर्त्यांची त्याचबरोबर वाढपी मंडळाची धावपळ, त्याचबरोबर ग्रामस्थांचं सहकार्य आणि अनुभव हा एक वेगळाच आहे. हा विलक्षण अनुभव उद्या अनुभवायला भेटेल. दिंडी सोहळा वगैरे आणि धन्यवाद. रामकृष्ण हरी. मला जी आज्ञा गावात घेऊन आली कुणी तिला विचारलं नाही कानातलं गावा. छान अशा रांगोळी काढायच्या चाललेल्या आहेत. बघू शकता तुम्ही म्हणजे छान छान रांगोळी काढलेत. तुम्ही बघा फक्त कशा कशा रांगोळ्या काढलेत आणि सगळ्यांची मेहनत आहे ह्याच्या पाठीमागे. रात्रीच्या आत्ता 12 वाजलेले आहेत आणि बघू शकता ही म्हणजे सकाळ गडबड नको त्यासाठी असं. तर ही आपल्या भावकीतले सगळे सॉरी आळीतले आहेत सगळ्यांची मेहनत. तर ही रांगोळी ही तर हे जे तुम्ही डिझाईन बघताय ही वाली डिझाईन आणि ही ती प्रिया रहाटेने काढलेली आहे. तर तिचं इंस्टाग्रामला पेज आहे का रांगोळीचं? रांगोळीचं पेज आहे का? इंस्टाग्रामला 5-7 पोस्ट आहे. मजा बघायची का तुम्हाला? इथं रांगोळी एकटी प्रिया काढते आणि इथं बघायचे का एक बघा हो बघा किती माणसं आहे ती. इकडे बघा एवढी माणसं बसली ती एका माणसासाठी.
तुका म्हणे गोजरिया तुका म्हणे गोजरिया